श्री स्वामी समर्थ. भाद्रपद महिना सुरू झाला की येते ते म्हणजे हरतालिका व्रत. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवांची पूजा केली जाते. माता पार्वती व शिवशंकर यांच्या वाळूच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी निर्जला व्रत सुद्धा केले जाते. प्रत्येकाला निर्जला व्रत करणे शक्य होत नाही, त्यामुळे काही महिला ज्या आहेत तर त्या फलाहारी व्रत करतात, तर काही महिला उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करत असतात. हरतालिका व्रताचे नियम हे अत्यंत कठीण असतात. हरतालिका व्रत हे विवाहित महिला अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात, तर कुमारिका सुद्धा आपल्याला भगवान शंकरांसारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात. माता पार्वतीने सुद्धा हरतालिका व्रत हे शिवशंकर यांना प्राप्त करण्यासाठी केले होते आणि म्हणूनच आजही सर्व महिला हे व्रत अगदी मनोभावे आणि श्रद्धेने पाळतात. अशा या हरतालिकेची पूजा आपण शुभमुहूर्तावरती केली तर आपल्याला त्याचे विशेष असे फळ प्राप्त होत असते. यंदा हरतालिका तृतीया ही 26 ऑगस्टला आहे आणि हरतालिका तृतीयेचा पूजेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो काय असणार आहे? हरतालिका तृतीया तिथी ही 25 ऑगस्टला दुपारी 12:34 सुरू होणार आहे आणि 26 ऑगस्टला दुपारी 1:54 संपणार आहे. पूजेचा शुभमुहूर्त हा 26 ऑगस्टला पहाटे 5:56 पासून ते सकाळी 8:31 असणार आहे. हरतालिकेची पूजा ही एकतर सकाळी करावी किंवा प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळी करावी. दुपारी किंवा 12 वाजता, दुपारी 2 वाजता, 3 वाजता अशी ही पूजा अजिबात करू नये. एक वेळ सकाळी ही पूजा करणे अत्यंत शुभ असते, परंतु काही कारणाने सकाळी पूजा करणे शक्य नसेल तर हरतालिकेची पूजा आपण प्रदोषकाळी करू शकतो, कारण शिवशंकरांची पूजा प्रदोषकाळी करण्याला विशेष असे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे हरतालिका तृतीयेचे व्रत झाले की येतात ते म्हणजे गणपती बाप्पा. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत, त्याचप्रमाणे ते सुखकर्ता आहेत, विघ्नहर्ता आहेत. प्रत्येक गणेश भक्ताला गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरता लागलेली असते आणि यंदा गणपती बाप्पा जे आहेत तर ते दरवर्षीपेक्षा लवकर आलेले आहेत. हरतालिका तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी येत असते आणि या दिवशी घरोघरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव हा साजरा केला जातो. यंदा गणेश चतुर्थी ही 27 ऑगस्टला आहे आणि अनंत चतुर्दशी ही 6 सप्टेंबरला आहे. यंदा 11 दिवस गणपती बाप्पा असणार आहेत. गणपती बाप्पांच्या स्थापनेचा शुभमुहूर्त हा 27 ऑगस्टला सकाळी 11:05 पासून ते दुपारी 1:40 असणार आहे. गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा ही सकाळपासून मध्यान्ह काळापर्यंत म्हणजे दुपारपर्यंत करावी असे सांगितले जाते. परंतु या वेळेमध्ये जरी आपल्याला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करणे शक्य झाले नाही तरी दिवसभरामध्ये सुद्धा आपण गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो. फक्त आपल्याला राहू काळ जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. राहू काळ हा अशुभ मानला जातो आणि प्रत्येक दिवशी 2 तासाचा राहू काळ असतो. ते 2 तास फक्त आपल्याला वर्ज्य करायचे आहेत आणि उरलेल्या दिवसभरामध्ये आपण गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो. परंतु जर शुभमुहूर्तावरती गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आपण केली तर याचे आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते. तसेच गौरी पूजनाला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे. गौरीचा सण हा 3 दिवस असतो. पहिला दिवस गौरी आगमन म्हणजे गौरी आवाहन केले जाते, गौरी घरात आणल्या जातात. दुसऱ्या दिवशी असते ते म्हणजे गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन. यंदा गौरी आवाहन हे रविवारी 31 ऑगस्टला आहे. गौरी पूजन हे 1 सप्टेंबरला आहे आणि गौरी विसर्जन हे 2 सप्टेंबरला आहे. गौरीचा सण हा 3 दिवसांचा असतो आणि त्यापैकी पहिला दिवस म्हणजे गौरी आवाहन. गौरी आवाहनाचा शुभमुहूर्त जो आहे तर तो सायंकाळी 5:25 असणार आहे. दिवसभरामध्ये आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत. राहू काळ फक्त वर्ज्य करायचा आहे आणि सायंकाळी 5:25 आपण गौरी आवाहन करू शकतो. यानंतर दुसरा दिवस असतो तो म्हणजे गौरी पूजन. यंदा 1 सप्टेंबरला गौरी पूजन आहे. या दिवशी गौराईंची 16 दिव्यांनी आरती केली जाते. गौराईंना महापक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे गौराईंची ओटी भरली जाते. गौरी पूजन सुद्धा आपल्याला शुभमुहूर्तावरती करायचं आहे आणि गौरी पूजनाचा शुभमुहूर्त हा पहाटे 5:59 पासून ते सायंकाळी 6:43 असणार आहे. या वेळेत आपण गौरी पूजन करू शकतो. गौरी पूजन दिवशी सुद्धा आपल्याला राहू काळ वर्ज्य करायचा आहे. प्रत्येक दिवशी राहू काळ येत असतो आणि राहू काळामध्ये आपण कोणतंही शुभ कार्य करू नये, कारण याचे आपल्याला शुभफळ प्राप्त होत नाही, त्याऐवजी अशुभ परिणाम भोगावे लागतात. म्हणून आपल्याला कोणतीही गोष्ट करताना राहू काळ हा वर्ज्य करायचा आहे. तसेच तिसऱ्या दिवशी 2 सप्टेंबरला आपल्याला गौरी विसर्जन करायचे आहे. गौरी विसर्जन हे सकाळीच केले जाते. दुपारच्या पुढे म्हणजे दुपारी 12च्या पुढे गौरी विसर्जन करू नये असे म्हटले जाते की गौरी विसर्जन हे उन्हाचे करू नये किंवा भर दुपारी करू नये. त्यामुळे सकाळीच आपल्याला गौरी विसर्जन करायचे आहे. गौरी विसर्जनाच्या दिवशी गौराईंना लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे साखर भात,
हा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो किंवा शेवयाचा भातसुद्धा नैवेद्य म्हणून दाखवला जातो. तर असे हे गौरीचे 3 दिवस असतात आणि हे 3 दिवस उत्साहाने आणि आनंदाने महिला साजरे करत असतात.